हाय, मी नीलम. एक सुप्रसिद्ध पुस्तक, इडली, आर्किड आणि मी, हे विठ्ठल व्यंकटेश कामत यांचं पुस्तक आपण वाचलं आहे का? वाचलं नसेल तर ते तुम्ही जरूर वाचलं पाहिजे, कारण त्यांनी ते स्वतः लिहिलेलं आहे, पण त्यांना त्याच्यामध्ये लेखन सहाय्य शोभा पोंद्रे यांनी केलेलं आहे. आणि त्याची पहिली आवृत्ती 21 नोव्हेंबर 2003 साली निघाली. आतापर्यंत त्याच्या बऱ्याच आवृत्त्या निघालेल्या आहेत. आणि त्याचं संगणकीय अक्षर जुळणी जी आहे ती ऑलरिच एंटरप्राइजेस मुंबई यांनी केलेली आहे आणि प्रकाशक आहेत अशोक कोठावळे. तर हे पुस्तक मी तुम्हाला सांगण्याची मला इच्छा झाली. त्याचं कारण असं आहे की एकतर हे इडलीमुळे जगप्रसिद्ध झालेला हा माणूस आणि आर्किडसारखं हॉटेल ज्याने निर्माण केलं त्याची ही पूर्ण कहाणी अत्यंत स्पृहणीय, प्रशंसनीय आणि प्रेरणा देणारी, किंवा ज्यांना नवीन धंदा चालू करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय प्रेरणादायी, किती कष्टामध्ये आणि कशा मनस्थितीतून जात त्यांनी हे सर्व काही केलं, हे ह्या पुस्तकात खरोखर ऐकण्यासारखं आणि वाचण्यासारखं आहे. आणि त्यांची पुढे ती मजल इथपर्यंत वाढली की पर्यावरणाचा तोल राखणारं सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणून मिळालेलं आणखी एक अत्यंत मानाचं बक्षीस घेऊन आर्किडमधल्या माझ्या राखीव स्वीटमध्ये मी परत आलो असं ते म्हणतात. आणि सर्वसाधारण खानपानगृहवाला ते आर्किडसारख्या असाधारण पंचतारांकित हॉटेलचा मालक हा माझा प्रवास पूर्ण झाला होता. हे स्वप्न नव्हतं तर ही स्वप्नपूर्ती होती. पण याच्यामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये इतकं त्यांना निगेटिव्हिटी किंवा हे सगळ्या परिस्थितीनं घेरलेलं होतं की त्यांची मजल अगदी आत्महत्येच्या विचारापर्यंत गेली होती. त्यातून त्यांनी परत भरारी घेतली आणि त्यांनी विचार एवढा भव्य दिव्य आहे, त्याच्यासाठी लागणारं कष्ट आणि त्याच्यासाठी लागणारं सातत्य, कुणी काही म्हटलं तरी ती गोष्ट आपल्या मनावर न घेता आपल्याला जे कार्य करायचं आहे त्यामध्ये मग्न राहून त्यांनी खरोखर हे इतकं केलेलं आहे की तुम्हाला सगळीकडे हे आर्किड हॉटेल प्रसिद्ध असणारं माहिती असेलच. आणि त्यांच्या आता बऱ्याच शाखा सगळीकडे आहेत. तर मी तुम्हाला सांगेन की जरूर हे पुस्तक मिळवा आणि वाचा. अतिशय सुंदर पुस्तक आहे. तर अशा छान छान पुस्तकांची माहितीसुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवर आजपर्यंत मी बऱ्याच दिलेली आहे आणि इथून पुढेही मिळत राहील. तर तुम्ही नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन पुस्तकाची वाट बघत राहा. धन्यवाद.